नमस्कार दोस्तो, आज आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईलवरून बँकेला आधार सीडिंग कसं करायचं. तर त्या अगोदर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. पहिल्यांदा क्रोमवरती जायचं आहे. ते क्रोमवरती आपल्याला टाईप करायचं आहे NPSCL टाईप केल्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल. पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर कंझ्युमरवर मीडिया असे खूप सारे ऑप्शन्स येतील. त्यामध्ये कंझ्युमरला क्लिक करायचं आहे. यामध्ये भारत आधार सीडिंग एनेबल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असा पूर्ण इंटरफेस ओपन होईल. पहिल्या आपल्याला इथं आधार नंबर आपला फीडिंग करायचा आहे. त्याच्यानंतर सीडिंग का सीडिंग याच्यामध्ये सीडिंगला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अकाउंट कुठल्या बँकेचं आहे त्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक असे काही ऑप्शन्स आहेत. आणखीही बँका काही लवकरच इथे जोडल्या जातील. त्यानंतर फ्रेश सीडिंगला क्लिक करायचं आहे. नवीन एकदम सीडिंग करायची असेल तर फ्रेश सीडिंगला करायचं. त्यानंतर इथे अकाउंट नंबर टाईप करा. तेच अकाउंट नंबर डबल इथे टाईप करा. त्यानंतर बाय सबमिटिंगला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बाय सबमिटिंगला क्लिक करून खाली कॅप्चा टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण प्रोसीड केल्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या बँकेला आधार सीडिंग केलं जाईल. धन्यवाद.